आजची सकाळ एकदमच आळसमय होती. मस्त आळस देऊन सकाळ झालेली. इथं मी फोटो काढत होते उमेश सोबत. असा वेळच भेटत नाही कधी बसायला सोबत, तर आज वेळ भेटलेला म्हणून जरा बसलेलो आरामात. नाश्ता वगैरे झाला होता माझा, तर मग आता डमरूसाठी बनवायचं होतं काहीतरी. तर काय बनवू डोकं लढवलं थोडं. बीटरूट होता माझ्याकडं, म्हटलं जरा आता आप्पेच बनवूया. सगळं आपलं सामान काढलं, रवा वगैरे, दही आणि मिक्सरला वाटून घेतलं. कांदा टोमॅटो वगैरे टाकला, थोडंसं मिक्स केलं, मीठ टाकलं थोडंसं. त्यानंतर त्याला फोडणी दिली जिरा मोहरी हिंग आणि कढीपत्त्याची. त्याने टेस्ट जरा चांगली येते, तर मग म्हटलं जरा मी पण खाईल आणि तो पण खाईल, कारण की मी बनवते ना तर जास्तच बनवते, म्हणजे मला पण खाता येतील. आणि खरंच खूप छान झालेले. इथं बनवायला घेतलेले 12 किंवा 15 झालेले आप्पे बनूपर्यंत डमरूला आंघोळ वगैरे घातली, कपडे वगैरे घातले. कपडे तर काय घालत नव्हता, म्हणजे फक्त चड्डीच घातली आणि वरचं टी शर्ट घालायला एकदम रडत होता. काय माहिती काय प्रॉब्लेम असतो लहान लेकरांचा, शर्ट कपडे घालायला त्यांना आवडतच नाही. मग म्हटलं जाऊ दे तसंच खाऊन घ्या आता तू. पण काय साहेबांनी फक्त एकच खाल्लं, बाकीचे मग मीच खाल्ले. म्हणजे नंतर ना त्यांनी खाल्ले 2-3, पण आत्ता सध्याला तर त्यांनी एकच खाल्लेलं. त्यानंतर आम्ही असंच बसलेलो होतो, त्याच्यासोबत जरा खेळत होते. संध्याकाळी पण असाच टाइम असा जातो आमचा, डमरूच्या मागच पूर्ण दिवस जातोय असंच. मग त्याला घेऊन बसलेले, कधी झोपतो कधी उठतो, परत मग रडतो, म्हणजे मागे मागेच राहतो तो, म्हणजे असं सोडतच नाही पाठीमागे. काय ना काय कुटाणा करत राहतो, सगळं पीठ तोंडाला लावून घेतलेलं. मग त्याला जरा झोपायची तयारी चालू होती, तर मम्मी मस्त झोका बांधत होती, कारण की तो थोडा लूज झालेला. झोक्यात झोपलाच नाही, माझ्या जवळच झोपला. तर असा होता दिवस. भेटूया उद्या, बाय.